जय खानदेश मंडळी. आपलं चाल ट्रेन हा टॉपिक चालू आहे. समय चाल दुरी भाग 4 आहे आज. ठीक. भाग 1, भाग 2, भाग 3 मग खूप बेस्ट प्रकारे तुम्ही बेसिक कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत. आता तिथून पुढे आपला उदाहरण स्टार्ट होतं. ठीक आहे. पहिले आपण बेसिक उदाहरण लिहू, त्यानंतर टॉप उदाहरण स्टार्ट करू. ठीक है. देखो उदाहरण ऐसे 72 किलोमीटर पर आवर की चाल से जा रही 60 मीटर लंबी रेलगाड़ी एक बिजली के खंबे को कितनी देर में पार करे. देखा तुमने बेसिक भाग 1 में सांगितले, भाग 2 में की ज्या टाइमला रेल्वेगाडी व्यक्ती खांब आणि झाड ज्या टाइम पार करते त्या टाइमला रेल्वेगाडी तिला स्वतःनं अंतर एवढं अंतर पार करते. ठीक आहे. आपल्याला काय विचारले, रेलगाडी एक बिजली के खंबे को कितनी देर में, देर म्हणजे काय करणार आहे, समय काढणं म्हणजे वेळ काढणं. ठीक आहे. वेळ बरोबर अंतर भागीला वेळ. ठीक आहे. पण हे सूत्रच आहे. आता जे वेग दिले तो वेग ताशीमध्ये दिले. कशामध्ये दिले, ताशीमध्ये. ठीक. अंतर दिले मीटर मध्ये दिले, 60 मीटर. ठीक. म्हणजे वेळ काढणे आपल्या मीटर पर सेकंड काढणं पडेल. ठीक आहे. मग आता जर तुम्हाला आलं होतं अंतर कितले 60 भागीला वेग कितला 72. ठीक. आता आपण किलोमीटर पर रूपांतर मीटर पर सेकंद करू, कारण वेळ सेकंद मारस, त्यामुळे आले किलोमीटर पर केला गुणमध्ये 5000 राणी. ठीक. 18 चौक 72, 4 पंचे 20 मीटर पर सेकंद. आता 60 मीटर आहे, 60 मीटर आणि त्यातलं आहे 60 मीटर आहे. ठीक आहे. 60 मीटर अंतर वेळ किती होणं 20. ठीक आहे. 20 आहे, 20 तिरिक 60 म्हणजे तिला सेकंद पार करून ती 3 सेकंद. देखा आता मागला पहले जो काय एक बिजली खांबाले रेलवेगाड़ी क्रॉस करता. देखो उदाहरण 350 मीटर लंबी रेलगाड़ी 54 किलोमीटर पर हावर्स की चाल से 250 मीटर लंबी गुफा को कितनी देर में पार कर ली. उदाहरण देखा सोडा टाइमला काय देखला ना, एक गोष्ट की आपल्याला नेमकं काढणं काय, समय काढणं आहे, चाल काढणे का दुरी काढणे, या गोष्टी देखील. आता आपल्याला काय काढणं आहे, देर में म्हणजेच काय, समय काढणं. ठीक आहे. दुरी भागीला तुम्हाला अंदाज वेळ अंतर भागीला वेळ. सिंपल आहे. आता आधी अंतर दिलं तुम्हाला सांगेल, ज्या टाइमला रेल्वेगाडी व्यक्ती झाड आणि खांबा ज्या टाइमला क्रॉस करस त्या टाइमला ती रेल्वेगाडी त्या स्वतः नंतर एवढं पार करस. ज्या टाइम रेल्वेगाडी बोगदा, पूल आणि प्लॅटफॉर्म हे तिन्हीपैकी एकले क्रॉस करत त्यावेळेस रेल्वेगाडी तीन स्वतः लांबी अधिक बोगदा किंवा पूल किंवा प्लॅटफॉर्म याची बेरीज एवढी अंतर पार करतात. त्याला ते का रेल्वे लांबी किती दिले, 350. ठीक. गुफा लांबी 200. ठीक. 0 5 आणि 5 10 0 आजच्या आहे 3 आणि 4 आणि 2 6. अंतर किती राहते, 700 मीटर. ठीक. आता जो वेग आहे तो कसा आहे, किलोमीटर पर आवर्स आहे. अंतर आपल्याकडे मीटर पर सेकंद मग आता किलोमीटर पर रूपांतर मीटर पर सेकंद करणे, जरा 54 केला म्हणून एवढे 5000 गुणिला 500 18 वर जाईल. तुम्ही सेपरेट रूपांतर करता चालतात, पण खाली मांडणं काय करते, हा 54 गुणिला 5. ठीक. 18 1 18 त्रिक 54 3 1 3 3 दोन्ही 0 200 1 200 भागीला 5 5 1 5 5 चौक 20 6 0 वरती म्हणजेच किती 40
सेकंद. 40 सेकंदात ती रेल्वे त्या गुफाला पार करते. उधर मानवपेक्षा इंटरेस्टिंग है. देखो 62 किलोमीटर पर आवर्स की चाल से जा रही 120 मीटर लंबी एक रेलगाड़ी उसी दिशा में 8 किलोमीटर पर आवर्स की चाल से भागे जा रहे व्यक्ति को कितनी देर में पार कर लेगी. हे उदाहरणમાં एक कन्सेप्ट आहे की दोन्ही देखा आता रेल्वे गाडी ज्या दिशेला जाई राहणे त्या दिशेला कोण व्यक्ती पण त्या दिशेला पाहिजे राहणार. ठीक आहे. याचा अर्थ कसं काय सापेक्ष वेग मी तुम्हाला काय सांगले दोन गोष्टी जर एक दिशेला जात असतील तर त्याचा सापेक्ष वेग म्हणजेच काय दोघांच्या वेगांची वजाबाकी. ठीक आहे. आता गाडी नावे कितला आहे 62. ठीक. व्यक्तीला कितला आहे 8 किलोमीटर. ठीक. 62 किलो होणार 54. आता हा काय होणार त्याचा सापेक्ष वेग. ठीक आहे. सापेक्ष गुणा 54. आता आपल्या किती देर नाही म्हणजे आपल्या काय काढणं आहे वेळ काढणं आहे. वेळचं सूत्र काय आहे एकदम स्टेप बाय स्टेप जाऊ. अंतर भागीला वेळ. आता अंतर कितले आहे रेल्वे गाडी लांबी कितली 120 भागीला सापेक्ष किती म्हणा 54 गुणिला 5/18. का कारण 1 किलोमीटर पर आवर आपण रूपांतर मीटर पर सेकंद करणार. ठीक आहे. आता 18 पुढे जाईल वरती 120 हा 18 हा 54 आणि हा 5. सिंपल राहते. 18 1 18 त्रिक 54 3 1 3 3 चौक 12 हा 0 वरती 18 18 3 54 3 चौक 12 5 1 5 5 8 आहे 40 म्हणजे 8 सेकंद. सिंपल रस. एक कन्सेप्ट दे काय उसी दिशा म्हणजे काय एक दिशेला बाहेर राहणार त्या मग दोन येते वेगने वजाबाकी करा आणि 8 राहणं असतं विपरीत दिशा भाग राहील तर 62 आणि 8 तुम्हाला 70 लेना पडणार असतं. ठीक आहे. लिहा. देखा मंडळी आता उदाहरण 64 किलोमीटर पर आवर्स की चाल से जा रही 200 मीटर लंबी रेलगाड़ी अपने सामने 8 किलोमीटर पर आवर्स की चाल से भागे जा रहे व्यक्ति को कितनी देर में पार कर लेगी. मागलं उदाहरण आणि ह्या उदाहरणમાં एक कन्सेप्ट आहे. मागलं उदाहरण काय होतं उसी दिशा में भागे जा रहे त्या काय आहे अपने सामने से म्हणजे काय विपरीत दिशामा म्हणजेच काय ज्या टाइमला दोन व्यक्ती दोन गोष्टी किंवा दोन प्राणी काहीतरी गोष्टी एकमेकांना जर विरोध माहीत असतो त्या टाइमला त्याची वेगळी बेरीज करानी ज्या टाइमला दोन व्यक्ती किंवा दोन वस्तू एकच दिशेला जर हालचाल करत असतील किंवा जात असतील त्या टाइमला सापेक्ष वेगांची वजाबाकी घ्यायची. ठीक आहे. आता रेल्वे गाडी लांबी किती आहे अंतर आहे कितला वेग 64 किलोमीटर पर आवर्स आणि व्यक्तीने काय 8 किलोमीटर. ठीक. 64 8 72 किलोमीटर पर आवर्स. ठीक आहे. अंतर कितले 200 मीटर 72. आता ताशी आपलं अंतर कसं काढणं मीटर पर सेकंद मा काढणं त्यामुळे काय पडेल 518. ठीक. 18 वरती जाईल सोपं असे काही एवढा लोड लावणार ना. 72 गुणिला 5 18 चौक 72 4 पंचे 20 0 5 1 5 5 10 50 म्हणजे कितला सेकंदात 10 सेकंद. सिंपल आणि सोपं.
या उदाहरणात साधन सरळ राहस, फक्त प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रत्येक भागले प्रत्येक उदाहरण नवीन राहील. प्रत्येक लेक्चर देखत चला. गोरगरीब कोर्सपर्यंत आपला फक्त कृपया करून चॅनल लिंक शेअर करत चला. चॅनल सबस्क्राईब करा. प्रत्येक व्हिडिओला लाईक करत चला. जेणेकरून त्यांच्या बाप्पाला तुमच्यासाठी काहीतरी करायला नवीन एनर्जी भेटेल. ठीक, भेटत पुढला भागले. तोपर्यंत जय खानदेश.